नमस्कार. उन्हाळा सुरू आहे म्हणून आपण छान छान सरबत करून बघतोय. किती आवडतायत तुम्हाला तुमच्या कमेंटवरून मला नक्की कळतंय आणि फीडबॅकही देताय तुम्ही छान छान, की आम्ही करून बघितलं. मला WhatsAppलाही कळवतायत. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आज एक शाही सरबत बघणार आहोत. शाही मी याच्यासाठी म्हणते, की त्यात आपण ड्रायफ्रुट्स वापरणार आहोत. ड्रायफ्रुट्सने बनलेली थंडाई. या दिवसांमध्ये सरबताचे कितीही प्रकार करा, ते कमीच वाटतात आपल्याला. खाऊ घालणारा तयार असेल ना, तर खाणारेही तयार असतात. सरबताच्या या मालिकेमध्ये आता आपण बनवणार आहोत थंडाई, शाही थंडाई. शाही मी यासाठी म्हणतेय, की आपण त्यात ड्रायफ्रुट्स वापरणार आहोत आणि ड्रायफ्रूट असले म्हणजे त्याला शाही चव असणारच आहे ना. चला तर मग बनवूया शाही थंडाई. त्यासाठी मला लागणार आहे 10-15 बदाम, पिस्ते, काजू, खसखस, मगजबी, गुलाबाच्या पाकळ्या, जिरे, मिरे आणि विलायची आणि साखर. यात मी जिरे, मिरे आणि मगजबी घातलंय आणि मी घालणारे ड्रायफ्रुट्स. हे मी आधी बारीक करून घेते थोडंसं. आणि यातच मी आता खसखस वाटून घेणार आहे. ही खसखस पण आपण वाटून घेऊ. खसखस वाटली आहे आणि हे वाटलेले ड्रायफ्रुट्स मी आता त्यामध्ये टाकणार आहे. सगळं एकजीव झालं पाहिजे आपलं. आणि यात मी टाकणार आहे या गुलाबाच्या पाकळ्या. गुलाबाच्या पाकळ्या तशा ऑप्शनल आहेत. माझ्याजवळ माझ्या बागेमध्ये गावठी गुलाबाची रोपं आहेत. त्यामुळे मी त्या पाकळ्या अशा जपून ठेवते सुकल्या की, म्हणजे अशा सरबतांमध्ये त्या कामात येतात. हे बघा, हे सगळं गोळा गोळा झालंय. कारण हे गरम पण आहे आणि आपण ड्रायफ्रूट वापरलेत त्यामुळे त्याचं ऑइल पण निघालंय. हे आपण असं स्टोअर करू शकतो किंवा साखरेमध्ये त्याला उकळून ठेवू शकतो. त्यामुळे काय होईल, की कुणी आलं तर पटकन दूध आणि पाणी मिक्स केलं, की आपल्याला थंडाई बनवता येईल. अशी पावडर पण ठेवू शकता, पण उकळून ठेवल्याने त्याला अजून छान चव येते आणि त्यात ते मुरतं आणि त्याची चव अजून वाढते. साखर घातली मी अर्धा किलो आणि यात हे आपलं वाटलेलं हे सगळं घालून घेणार आहे आणि यात मी घालणार आहे 1 ग्लास पाणी आणि हे सगळं छान मिक्स करून मी उकळून घेणार आहे. हे सगळं आपण उकळून घेणार आहोत कारण ते टिकायला पण पाहिजे ना, त्यामुळे आपण ते उकळून घेऊ. उकळल्यामुळे काय होईल, की ड्रायफ्रुट्सचे सगळ्या चव अजून वाढतील आणि त्यात ते मुरेल. तसं फार दिवस टिकत नाही, पण तरीही. याला छान उकळी येईपर्यंत आपण 5 मिनिट वाट बघू. याला आपण छान उकळू देऊ. उकळलं ना, की ते टिकायलाही मदत होते. गार झालं, की मस्त बाटलीमध्ये भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. आपण जे जिन्नस आता बारीक करून घेतले, जर तुमचं प्री प्लॅन असेल, तर हे सगळे भिजत घालायचे रात्री किंवा संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी. एक 4-5 तास भिजू द्यायचं आणि मग ते ताजं-ताजं वाटायचं, त्याची पेस्ट करायची आणि मग दूध आणि पाण्यामध्ये ते सर्व्ह करायचं. थंडाई उकळली आहे आणि गार पण झाली आहे. आता मी एवढ्या छोट्या ग्लासमध्ये थंडाई घेतली आहे. ही मी टाकणार आहे एका तांब्यामध्ये. तेवढंच मी पाणी पण घालणार आहे आणि घालणार आहे 2-3 आईस क्यूब. तुमचं दूध खूप गार असेल तर तुम्हाला आईस क्यूब घालण्याची गरज नाही खरं तर, पण या दिवसाचं गार छान वाटतं आणि हँड मिक्सरने आपण ते आता ग्राइंड करून घेणार आहोत. थंडाई आणि पाणी एकजीव झालंय असं वाटलं, की मग त्यात दूध घालायचं. हँड मिक्सी नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. हँड मिक्सी असेल तर हँड मिक्सीमध्ये करा. आपली छान गारेगार थंडाई तयार आहे. मस्त गारगार थंडाई. आणि आपलं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.